तर एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला आज होणार आहे। कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगणार आहे। गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्ष विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी ही लढाई रंगेल, तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे। आणि या दोन्ही लढतींमधल्या विजेत्याची फायनल खेळवली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत या लढती रंगणार आहेत। तर एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार याचा फैसला आज होणार आहे। कारण महाराष्ट्र केसरीची फायनल आज रंगणार आहे। गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्ष विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी ही लढाई रंगेल, तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यामध्ये लढत होणार आहे। आणि या दोन्ही लढतींमधल्या विजेत्याची फायनल खेळवली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत या लढती रंगणार आहेत। पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केलेली असून रुग्णालयातून एकाच वेळेस 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आणि यावेळेस ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छही दिलं, तसंच या रुग्णांना पेढेही भरवण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षांच्या चिमुरड्यानं जीबी सिंड्रोमवर मात केलेली आहे। हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर तसंच आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं। डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यामुळे आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवर मात करून घरी परतला आहे। जीबी सिंड्रोमनं आता राज्याबाहेर देखील आपले हातपाय पसरलेले आहेत। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल नंतर आता जीबी सिंड्रोमनं आसाममध्ये शिरकाव केला। आसाममध्ये एका खासगी रुग्णालयात जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। 12वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। पुणे नागपूर नंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। दर्यापूर आणि पत्रोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। दोघांवर अमरावतीमध्ये उपचार सुरू आहेत। हे रुग्ण 16 वर्ष वयोगटातले असल्याची ही माहिती आहे। नंदुरबारच्या गोरंबामध्ये मुंबई तसंच मुंबई पालिकेने शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी, तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी म्हणून 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। आणि या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी म्हणून रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। आणि त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे। 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2400 मिलीमीटर व्यासाची एक नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे। या कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहील। 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनख साताऱ्यामधून नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। गेल्या वर्षी ही वाघनख जी आहेत ती लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट या संग्रहालयातून आणण्यात आली होती। आणि यापुढे काही काळात ही वाघनख नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मेट्रो 2B डीएन नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चामध्ये 248 कोटींची वाढ झाली। आणि हा प्रकल्प 4 भागांमधून विभाजित असून दिरंगाईबाबत 3ही कंत्राटदारांना 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलेला आहे। 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे।
नवी मुंबईमध्ये भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयानं आरोग्य सेवेशी आणखीन एक मानस स्थापित केलेला आहे आणि या स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणालीमध्ये सर्वात अवघड सर्जरी करणं शक्य होणार आहे. संभाजीनगरच्या वाळूज महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मध्यान्ह भोजनाचे तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आलेले आहेत. गजानन सेल्स अॅग्रो गोडाऊनवर जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि यावेळेस खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे आणि त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च अखेरीला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखीन एक आवर्तन सोडलं जाणार आहे. पंढरपूरमध्ये वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला आणि या निमित्तानं विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला मंडोळ्या बांधून नटवण्यात आलं होतं. या निमित्तानं भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सावळ्या विठुरायाची महिमा 7 समुद्रापार गेलेली आहे. हंगेरी, रशिया, अमेरिका, इटली या 4 देशातील भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरमध्ये आलेले आहेत. या परदेशी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावरून भजन केलं. येथील इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी 174 देशातील विठ्ठल भक्तांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना सायंकाळी 7 वाजता होतोय. भारतानं शुक्रवारी पुणे येथील 4था सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केलेली आहे. आता रविवारचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिलेला आहे. बीसीसीआयच्या नमन पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयामध्ये हा समारंभ पार पडला, जिथं रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आलाय, तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. अहिल्यानगरमध्ये आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीचा सामना होणार आहे. तसंच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यातही अंतिम लढत होणार आहे. तर एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच नियमांचं उल्लंघन केलंय. हॉस्पिटलच्या आवारामध्येच कानठळ्या बसतील अशा आवाजात हे कर्मचारी ढोल ताशा वाजवत होते. एका चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळेस हॉस्पिटलच्या आवारातच ढोल ताशे बडवले गेले आणि रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर हा सायलेन्स झोन असतो. मात्र कर्मचाऱ्यांनीच नियमांचं उल्लंघन केल्यामुळे रुग्णालयातल्या पेशंट्सना मोठा त्रास सहन करावा लागला. आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे, तर तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. तसंच उन्हाच्या चटक्यांनी नागरिकही हैराण झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात निलफळी जंगल परिसरातून वन विभागानं वाघाचे अवयव हस्तगत केलेले होते. कुख्यात तस्कर अजित राजगौंड यानं वाघाची शिकार केल्याची माहिती समोर आली होती. अजित राजगौंड यानं चीनसोबत थायलंडमध्ये देखील वाघाचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे.
एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई झाली। नागपूर पोलिसांनी दोघांना भंडारा जिल्ह्यातून अटक केली। आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे हे दोघे मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत। यवतमाळच्या वणी विभागातून गेल्या महिन्याभरामध्ये तब्बल 29 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे। यात सर्वाधिक मुली वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या आहेत। मारेगाव, शिरपूर आणि मुकुटवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। नवी मुंबईतील फादर ॲग्नेल ITI कॉलेजमध्ये ग्रँड टेक्निकल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आणि या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवास आणि सौर ऊर्जा ही थीम घेऊन IT आणि मेकॅनिकल मधील विविध आधुनिक प्रकल्प सादर केले। खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या कालव्यात प्लास्टिकचा प्रचंड खच लागलाय। उजव्या मुठा कालव्यामध्ये हा प्लास्टिकचा खच लागलेला आहे। प्लास्टिक मिक्स असलेलं पाणी या कालव्यातून विविध ठिकाणी पुरवठा केला जातं, मात्र कालव्याच्या स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। अंबरनाथमध्ये भर चौकात जादूटोण्याचा एक प्रकार समोर आला। अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकामध्ये एका झाडाखाली कापलेले लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर आलं। हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवलं हे समोर आलेलं नाही। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही असे प्रकार खुलेआमपणे घडतायत, त्यामुळे आता चिंता व्यक्त होतीये। भारताचा अंडर-19 महिला क्रिकेट संघानं T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ती आपल्याकडे खेचून घेतलेली आहे। अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं धुव्वा उडवला आणि सलग दुसरा अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलेला आहे। दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान दिलं होतं। टीम इंडियानं हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं। उपकर्णधार मुंबईकर सारिका चाळके हिनं विजयी चौकार मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिलेला आहे। टीम इंडियानं सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। अंडर-19 महिला संघानं ही चमकदार अशी कामगिरी केलेली आहे। टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे। पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर। नागपुरात तडीपारीत गुन्ह्यांच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केली। आरोपीची अंगझडती घेतल्यावर एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी कोणाचा घातपात करण्याच्या प्रयत्नात होता याचा आता तपास सुरू आहे। नाशिकमधील मालेगावात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या विरोधात छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपींना या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या, तसंच त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हजेरी घेतलेली आहे। अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। तसंच 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे। पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पुणे महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलेला आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महापालिकेच्या घनकचरा विभागानं शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून एका महिन्यामध्ये 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी विद्युत मीटर कामगारांनी 1 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। कंत्राटी विद्युत मीटर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्ती वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे।
हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावर सुसाट वेगानं धावणाऱ्या एका रिक्षातून 3 मुली पडल्या. या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशातील शहाडोलमध्ये खासगी बसचा अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 23 प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं आणि तीव्र उतार असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला आहे. नाशिक सुरत महामार्गावर सापुतारा घाटामध्ये खासगी बसला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस नाशिकहून देवदर्शन करून गुजरातच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. आता डुकराची किडनी माणसाला बसवता येणार आहे. बसला ना धक्का? होय, हे खरं आहे. याचा एका महिलेवर देखील यशस्वी प्रयोग करण्यात आला. कसा हा प्रयोग यशस्वी झालाय पाहूयात या रिपोर्टमध्ये. डुकराच्या किडनीवर जगणारी सुपरवुमन. मानवी शरीरात डुकराच्या किडनीचं प्रत्यारोपण. वैद्यकीय क्षेत्रातला क्रांतिकारी चमत्कार. अनेक अशक्य अशा गोष्टी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी अथक आणि निरंतर प्रयत्नांनी साध्य करून दाखवल्या. त्यातच आता अवयव प्रत्यारोपण अर्थात ऑर्गन ट्रान्सप्लांट क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती झाली आहे. रुग्णाचा एखादा अवयव निकामी झाल्यास त्याला दुसऱ्या मानवी अवयवाचं प्रत्यारोपण करून जीवनदान दिलं जातं. मात्र या पुढे एक पाऊल जात आता चक्क प्राण्यांच्या अवयवाचं प्रत्यारोपण करून एक महिला 2 महिने जिवंत आहे. अमेरिकेतील अल्बामा या शहरातील टोवाना लुनी नामक महिलेची किडनी निकामी झाली. गेल्या 2 वर्षांपासून टोवाना ही डायलिसिसवर होती. तिला चक्क डुकराची किडनी बसवण्यात आली आहे. दरम्यान अशा पद्धतीने प्राण्याच्या अवयवावर जीवनदान मिळालेली टोवाना लुनी ही 5वी व्यक्ती आहे. मात्र टोवाना संदर्भात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्राण्याच्या किडनीवर सर्वाधिक काळ जिवंत राहणारी ती व्यक्ती ठरली. डुकराच्या किडनी प्रत्यारोपणानंतर ती चक्क 61 दिवस जिवंत आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांनी आता असा दावा केलेला आहे की तिची किडनी अगदी सुरळीत काम करत असून वर्षानुवर्ष कार्य करेल. त्यामुळे गेली अनेक वर्ष अवयवदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या रुग्णांना आता आशेचा नवा किरण मिळालाय. दरम्यान अवयव प्रत्यारोपणासाठी डुकराच्या अवयवांची निवड का पाहूयात याची कारणं. प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवांसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. या प्रतीक्षेतच अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. डुकराच्या अवयवांचा आकार हा मानवाच्या अवयवांच्या आकारा एवढाच असतो. दरम्यान डुकरांमध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणजेच अनुवांशिक बदल शक्य आहेत. प्रत्यारोपणासाठी अभ्यासक डुकरांमध्ये काही आवश्यक अनुवांशिक बदल करतात आणि त्यामुळे प्रत्यारोपणात डुकराचे अवयव अधिक चांगले जुळतात. त्यामुळे आता असे काही अनुवांशिक बदल करून प्राण्याचे अवयव मानवाच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जात आहेत. टोवाना लुनी हिने डुकराच्या किडनीवर 61 दिवस जिवंत राहत एक मोठा विक्रम केलेला आहे आणि अनेक रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.